good morning, Yobo people. Nee. Hi. Hello. This is really a good morning, yes? Hello. Shabash. ही आपली गुड मॉर्निंग. हा हा हॅलो दे हॅलो हॅलो दे. हा हॅलो पण देतो आधी झोपला. तर मित्रांनो, इट्स अ गुड 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 मॉर्निंग. वेलकम बॅक टू भटकंतीचा. आणि आज फायनली आपण ट्रेकला आलो आहोत खूप दिवसांनी, राईट? या तो येतो. आणि जशी ब्लॉगची सुरुवात झालेली आहे ह्याच्याबरोबर येस. तर आता मी आहे कुठे, तर आता मी इर्शालगड, सॉरी गडाचं नावच नाही सांगितलं, पण तसंही तुम्हाला कळालं असेलच आपण कुठे चाललो आहे आपल्या टायटलवरून. तर आज आपण चालत इर्शालगडला. आज मी एकटी नाही आहे, माझ्याबरोबर माझा ट्रेक पार्टनरही नाही आहे. तर ही आहे दीपिका. आणि हिचा आणि माझा सुद्धा हा तू पण आहे. अरे हा उड्या मारतोय. तू पण आहे. तू सिरियसली ना शो. तू कोण आहे बरोबर? ही पण आहे, तू पण आहे ना? काय बघ लोकांना क्रेज आहे ना ब्लॉगमध्ये. बाय. आता सकाळचे आम्ही सकाळी इथे 7ला 1 तास लागतो हार्डली. म्हणजे मी नेरूळवरून निघाली, सो मला 1 hour लागला. आणि माझा असा प्लॅन आहे की उन्हाच्या आधी, म्हणजे 11-12च्या आधी मला तो गड वरती चढून मोकळा करायचा आहे. नाहीतर मला उन्हाचा जसा त्रास होतो मला माहितीच असेल. आता ऑलमोस्ट 2-3 ब्लॉग बघितलंच असेल ज्याच्यात ऊन 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 खूप ब्लेम झालेलं आहे. सो खूप लवकर निघालो आणि आता ऑलमोस्ट पोचलो आहोत. तर चला आता बेसला जाऊया. अजून थोडंसं जायचं आहे आतमध्ये, तर चलो जाते. चला याला बाय बाय करून जाऊया. हिरो बाय बाय. भेटू तुला जर संध्याकाळी आलो तर दुपारी. वय 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 वय. बाय. आता चाललो मी. बोल बाय. चल तू बाय. ती मस्ती चला जाऊ आपण. इथेच राहू. तर मित्रांनो, आपण बेस विलेजला पोचलेलो आहोत आणि ट्रेकची सुरुवात झालेली ऑलमोस्ट. तर इर्शालगडच्या बेस विलेजचं नाव आहे नानिवली. आणि येताना आपल्याला 2 रस्ते दिसतात. कोण लेफ्टने पण जातं, कोण राईटने जातं. आम्ही राईटने आलो, जिथून मोरबे डॅम दिसतो. फुल ऑसम नजरिया. या हे ट्रेक केला आहे हा तू? काय गाईड करतो? तर चला आता ट्रेकची सुरुवात झालेली आहे. भेटू मध्ये मध्ये मध्ये. In the wake of dawn, I see you shine. When I feel that heartbeat, I fly so much higher, fly so much higher, fly so much higher, fly so much higher. Sky lines and clouds are below us now. Sky dive back down, oh,
आपण ऑलमोस्ट आता गावाकडे पोचलो आहोत, म्हणजेच इर्शालवाडीमध्ये. आणि ह्या आपला मागे आहे इर्शालगड. आणि ऊन 9 वाजले जात तसे, पण ऊन तक 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 कडक आहे. पण एवढा त्रास होत नाही मला, होपफुली. आणि आता जाऊ इर्शालवाडीमध्ये, बघू काहीतरी भेटते का खायला, कारण की आम्ही काहीच नाश्ता केला नाही आहे सकाळी आणि तसंच निघालो. आणि ऑलमोस्ट किती आहे, 3 माउंटन चढावे लागतात ना, छोटे 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 3 ते 4 डोंगर आहेत छोटे छोटे छोटे. ते क्रॉस केल्यावरती आपण, आणि रस्ता एकदम क्लिअर आहे, काही असं चुकवणारी वाट नाही आहे कुठचीच, एकदम स्ट्रेट 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 आहेत. आणि गावाला येत जात असतात त्यामुळे त्यांची पण हेल्प होऊन जाते आपल्याला. सो चला, हा बघा एकदम जवळ. आता इर्शालवाडीमधून आपल्याला कमीत कमीच 1 तास लागणार आहे वरती पोचायला. तर चला आता पुढे. मित्रांनो, गावात आल्यावर आपल्या पाण्याची सोय म्हणजे ही विहीर. आणि पाणी खूप कमी आहे, आतमध्ये पाणी नाहीच आहे, ऑलमोस्ट थोडंसंच आहे. हां, सुकली नाही नाही. आणि या विहिरीच्या बरोबर समोर आपला इर्शालगड. आता इथून बरोबर 1 तास, आणि 1 तासानंतर आपण वरती. काय करत होतीस तू? ही मॅडम आता पडली आणि योगासारखी स्टाईल मारली, डायरेक्ट बसली खालीमध्ये. बसत होती मी. ताडगोळे फेवरेट. तर मित्रांनो, जसं आपण इर्शालवाडीत पोहोचतो तर, आणि जसं ट्रेकला प्रस्थान करतो, त्याच्या पुढच्या ट्रेकला म्हणजे 1 तासाचा ट्रेक आहे अजून, त्या रस्त्यात आपल्याला लागतं विशाळा देवीचं मंदिर. आणि त्याच्या समोरूनच ही वाट जाते अशी स्ट्रेट. तर चला आता जाऊया आपण पुढे, कारण की ऊन जास्त वाढत चाललं आहे आणि मग नंतर त्रास होणार. तर चलो भागू. मित्रांनो, फायनली आपण गडावरतीच. पण अजून हा एवढा पॅच अजून चढायचा आहे. वरचा असा नेडा आहे, नेड्याच्या इथे थोडा आराम करू शकतो आपण. खूप मस्त सुखाची सावळी असणार. हा आपण शहरात बिल्डिंगच्या कितीही शॅडोमध्ये राहतो तरी पण तो विसावा नसतो जो ह्या सह्याद्रीच्या रेंजमध्ये असतो. राईट ऑर रॉंग? राईट या. चला जाऊ आता. एवढा राहिलेला पॅच हे जाऊन आराम करतात आहेत आणि मी ते कडकडते उन्हात आहे. चला आपण थोडं थांबूया मग जाऊ, नाहीतर मग काय शोला जो भडके दिमाग धडके. तर चला जाऊ, थोडा आराम करून मग जाऊ. तर मित्रांनो, आपली ट्रेक सफल झालेली आहे आणि आज काहीच त्रास नाही झाला मला ट्रेक करताना. ना उन्हाचा त्रास झाला ना कसला, कारण की आम्ही लवकर निघालेलो आणि क्राऊड कमी होता.
नाहीतर ही कंप्लेंट असतेच की लेट होतं, ते होतं, कारण की क्राऊड जास्त असतो, मग प्रत्येकाचं सगळ्यांचं वेगवेगळं मॅनेजमेंट असतं त्यांचं, आणि त्यामुळे इव्हन टाईमवर असून सुद्धा लेट होतो. आणि आज तसं काहीच झालेलं नाही, कारण की आम्ही फक्त 3 जण आहोत. या तर होपफुली सगळ्या भोबी पडला आज टायमिंगवरती ब्लॉग, म्हणजे लाईक सगळ्या गोष्टी टायमिंगवर झाल्या. ग्रेट. आणि हा आहे निडा, आणि इथे हा जो गड आहे, हा म्हणजे इर्शालचा जो हा रॉक पॅच आहे, तो आपल्याला फक्त रोपनी करू शकतो, त्यामुळे तिथे जात नाही कोणी. म्हणजे जर करायचं असेल तर रोप हवी आपल्याला, तरच करू शकतो. सो हा आपल्या ट्रेकचा एंड पॉईंट आहे. आता इथून आराम करणार आणि मग बॅक टू पवेलियन. हा सकाळपासून काही खाल्लं सुद्धा नाही आहे. फर्स्ट ट्रेक, फक्त एक चाय, एक लिंबू सरबत बस, आणि तरीही थकलो नाही आम्ही. ग्रेट. मला स्वतःला फ्रेश बघून मला स्वतःलाच खूप खूप आनंद होतो, कारण की ह्या स्टेजपर्यंत गड चढून झाल्यापर्यंत लाईक चढून होण्या इतपत मी एवढं फ्रेश नसतेच कधीच, किंवा ऑलमोस्ट माझी पूर्ण एनर्जी अशी डाऊन झालेली असते. नंतर जेव्हा एंडला पोहोचतो तेव्हा मी हॅपी. बट मी आज फुल प्रवास आनंदात केला. का तर इर्शालगड एवढाही कठीण नाही आहे, आणि सेकंडली लवकर निघालो. मी होते म्हणून आनंद. हो तू होतीस म्हणून आनंद निघालो. तर जे मला व्हॉट्सअपवरती आढळत त्यांच्यासाठी, जी तुम्ही मला जुळी बहीण बोलताना तीच आली आहे माझ्यासोबत ट्रेकला. ये रे वरती, काय झोपत राहते. हा जुळी बहीण माझी. काय माहिती, पण कोणी आम्हाला बघितलं तर आम्हाला बोलतं तुम्ही दोघं बहिणी आहात का म्हणून. मेले में बिछडे हुए सिस्टर्स आहे. तर इर्शालगडला येण्यासाठी आपल्याकडे कोणताच लोकल ट्रान्सपोर्ट नाही आहे. इर्शालगडला यायचं असेल तर चौक या रेल्वे स्टेशनला उतरून तिथून आपल्याला चालत यावं लागतं गडाच्या पायथ्यापर्यंत, आणि नंतर आपला ट्रेक सुरू होतो. आणि ट्रेक सुरू झाला की ऑलमोस्ट 1.5 तासात आपल्याला इर्शालवाडी लागते, आणि इर्शालवाडीमधून वरती येण्यासाठी 1 तास लागतो. सो तसा कम्प्लिटली 2 तासाचा ट्रेक आहे. जर आराम करत आला तर 2.5 तास होऊन जातात. आणि पण ट्रेक कठीण नाही आहे, खूप सोपं आहे. फक्त एकच थोडासा, म्हणजे एकच नाही, म्हणजे थोडासा रॉक पॅच आहे जो आपल्याला चढताना थोडा डिफिकल्टी होत असेल जर तुमचा ग्रीप नसेल तर. पण नॉर्मल जे रेग्युलर ट्रेकर आहे त्यांच्यासाठी इट्स ऑसम. इर्शालगड हा गड नसून हा फक्त एक सुळका आहे. तर थोडा इथे आराम करू, मग आता नंतर परतीचा प्रवास सुरू करू. मग कसं वाटलं दीपिका? काय कसं वाटलं ट्रेक? किती रेटिंग देणार इर्शालगडाला? रेटिंग कोणाला द्यायची? गडाला तर 5 रेटिंग देणार. इझी, मीडियम, हार्ड? इझी. ओके, या इझी. कारण की ती सुद्धा रेग्युलर ट्रेकर आहे. ती तू कोणा थ्रू जातेस? दुर्गा विहार. अच्छा, ती दुर्गा विहार मधून जाते ट्रेकिंगला. आणि आज भरपूर दिवसांनी तिनेही ट्रेक केला. पहिलाच केला ट्रेक माझ्या बरोबर. आणि थँक्स हिच्या मित्रासाठी जो आमच्या बरोबर आला. ॲक्च्युली आज ट्रेक होता आपला आजोबागड, पण आजोबागडला जायला कोणच रेडी नाही झालं. म्हणजे झालेले सगळे भरपूर जण रेडी झालेले, आणि ऑन द स्पॉट प्रत्येकाचे कारणं पॉपअप व्हायला लागली. सो म्हटलं चल कॅन्सलच करूया हा ट्रेक, आणि इर्शालगडला कोणालाच घेऊया नको, तू आणि मीच जाऊ. मग नंतर चौकात हिचा फ्रेंड राहतो, तर त्याने आम्हाला रस्ता दाखवत घेऊन आला. म्हणजे फक्त रस्ता दाखवण्यासाठी आला. नंतर विचारतो तुम्ही दोघंच आहात का? म्हटलं हां. तर बोलतो, नंतर मग त्यालाच काय वाटलं माहीत नाही, त्यांनी स्वतःची गाडी पार्क केली आणि तोही आमच्या बरोबर आला. थँक्स फॉर हिज गुड हार्ट. या सह्याद्री मित्र तेच उपयोगी पडतात. चला आता थोडं आराम करूया आणि नंतर भेटूया तुम्हाला डायरेक्ट पायथ्याशी. आज काय खाल्लं नाही, भूक लागली आहे म्हणून जास्त फ्रेश आहे. हा, म्हणून जास्त फ्रेश आहे, मी काय खाल्लं नाही. तर चला भेटू घाली तुम्हाला. मित्रांनो, परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. आणि जसा आपण चढताना आपला हा जिना लागतो, तोच उतरल्यावरती इथे एक पाण्याची टाकी आहे, त्याच्यातलं उत्तम पाणी आहे. जर गडावरती पाण्याची सुविधा ही इथे चांगली आहे.
गावात पाणी आहे पण ते थोडं टेस्टला थोडं वेगळं आणि हे एकदम फ्रेश वॉटर. तर कोणाला पाणी तर इथे भेटू शकतं, पाण्याची टाकी इथे आहे. आम्ही कदाचित इथे जाताना 4 बॉटल असेच पियालो असो आणि आता परत उतरल्यावरती सेम सीन चालू आहे. तर चलो भेटू खाली आपण तुम्हाला. तर मित्रांनो, जाताना मला सांगता नाही आलं कारण की आम्ही चढत होतो आणि जसं तुम्हाला इथे पायऱ्या दिसतात आहेत आणि त्यामुळे आपल्याला साहजिक असं वाटतं की हा इथून रस्ता आहे, पण तो रस्ता नाही आहे. त्यामुळे इथून जरा पुढे गेल्यावरती हा जो उंच असा दगड आहेत ना, तिथून चढा, तिथून रस्ता आहे. पुढे गेल्यावर इथून काहीच नाही आहे, तुम्हाला ग्रीप पण भेटणार नाही. सो रॉन्ग वे अँड राईट वे. यहाँ से आने का टेक लेफ्ट. तर चला आता जाऊया खाली. तर मित्रांनो, आपण ट्रेक कंप्लीट केला, नंतर जेवलो, नंतर घरी आलो. कळतच असेल घरी आलं किती दिवसांनी. से हाय हाय काय कळतं, हाय बाय. तर तुम्हाला सगळ्यांना एक ॲडवाईस आहे की खूप ऊन वाढलेलं आहे. तर लाईक सगळे जे भटकतात आहेत असेच ट्रेकरच नाही किंवा नॉर्मल छोट्या छोट्या प्लेसेसला जे विजिट करतात किंवा ट्रॅव्हल करतात इवन टू वन प्लेसमध्ये, सो प्लीज टेक केअर ऑफ युअरसेल्फ. कारण की भरपूर ऊन वाढलेलं आहे आणि म्हणजे अक्षरशः फेस आपला जळतोय. माझाच नाही, माझ्यावर जी होती तिला पण खूप त्रास झाला मला निघाल्यावरती. ट्रेकला तर झालाच नाही कारण की ट्रेक आपण सकाळी कंप्लीट केलेला, त्यामुळे. सो प्लीज खूप ऊन आहे, सो काळजी घ्या स्वतःची. सो बाय द वे, आणि आता ब्लॉग कसा होता तो प्लीज सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट येऊ द्या. आणि आपला नवीन ब्लॉग कधी येईल हे मी सांगू शकत नाही कारण की आपला मोबाईलही खराब आहे आणि लॅपटॉपही खराब आहे. तरीही आपण कुठून तरी जुगाड करून कधीतरी म्हणजे असं कसं मॅनेज होईल की शूट करून एडिट करणं हे सगळं मॅनेज कसं होईल त्याचा जुगाड करून आपण ब्लॉग आणतोय. सो प्लीज कॉपरेट. So till then, stay fit, stay healthy and trek more. Be awesome. तर भेटू लवकरच. अजून मेंबर्स बघायचे जे ते इंटरेस्टेड यायला. झिला, आमचा झिला. ह्याचं नाव झिला कारण की कोकणी लँग्वेजमध्ये मुलाला झील असं बोलतात आणि आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये एकटाच झिल आहे. म्हणजे वेद यायच्या आधी हा एकटाच असा झिला होता आणि याला 3 वर्ष झाली. सो झिला झिला हो. बाय. सो चला भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन बी ऑसम. बाय.